अरे सोड सोड, किती मारले माझ्या पोराला, सोड. हो सरपंच साहेब, काय कळतं का नाही तुम्हाला? अहो किती मारलंय पोराला माझ्या तुम्ही. मारू नाही तर काय आरती करू काय त्याची? का असं काय केलं त्याने? बघ, परत जर माझ्या पोरीच्या नादाला लागला ना तर तुला एवढा मारीन ना, अख्खा उभा चिरीन बघ. ह्यो पोरगा मला इथं गावात दिसला नाही पाहिजे परत. हो का सरपंच साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल. तुमच्या पोरीकडे वाकड्या नजरेनंतर बघणार नाहीच नाही, पण या गावात सुद्धा तो राहणार नाही, ती लक्षात ठेवा. तुमच्या पुढे हात जोडते मी, पण माझ्या पोराला अजिबात केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, घेऊन जावायला. केसाला धक्का नाही लागला पाहिजे तर नीट समजून सांगायचं. आमच्या घरातल्या पोरीवरती नजर अजिबात ठेवायची नाही, समजून सांगायचं. नाही तर परत कुत्र्याकडे सोड सोड त्याला. जिवंत सोडणार नाही परत सापडला तर. सांगितलंय ना मी एकदाशी सरपंचांना, सांगते मी त्याला. समजत नाही पण. अरे चूक त्याचीच आहे का फक्त? तू शांत बस. हे बघ, तुझ्यामुळे आज हे दिवस आले तर. हे बघ पूजा, माझं एक फुलतं एक माझ्या भावाचं पोरग आहे. तू त्याच्या काय नादी लागू नको. बाई, तुझे आई बाप म्हणतील तिथंच तू लग्न कर, सुखाने राहा बाई. बस, चला मला माझ्या लेकराचा जीव प्यार आहे ग. निघा. घेऊन निघायचं. आणि परत गावात दिसायचं नाही, लक्षात ठेव. आणि परत इकडे नजर टाकली ना, डोळं काढून हातात देईल, कळलं का? घेऊन जा पोराला, नीट सांग समजून त्याला. लायकीत राहायचं, लायकीत. सरपंच सांगा, सांगितलंय ना मी मी आता. सांगतो, तुम्हाला जे सांगितलं तेवढं करा. जा रोहित, शांत हो. चल बघ तू काय डोळ्यावर करू.